परफेक्ट पुरण आणि त्यापासून छान मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. अधिक मास विशेष खास अशी ही पुरणपोळीची रेसिपी अगदी सविस्तर पद्धतीने दाखवणार आहे. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. तर पाहिलं ना किती छान टम्म फुगलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत ह्या पोळ्या होतात. कशा करायच्यात त्यासाठी आधी पुरण तयार करायचं आहे. चला तर बघूया. सगळ्यात आधी 2.5 कप पाणी कुकरमध्ये घालायचं. कुठल्याही एखाद्या वाटीने ग्लासाने माप घेऊ शकता. आता गॅस सुरू करायचा आहे. आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालायचे. हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे 1 कप. स्वच्छ धुवून घ्यायची, भिजवलेली वगैरे नाही आहे. डाळ धुवून घेतली. लगेचच आता या पाण्यामध्ये घालायची. पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर 1 शिट्टी, त्यानंतर मंद आचेवर 10 मिनिटं ही डाळ शिजू द्यायची. त्यानंतर पूर्ण वाफ जाऊ द्यायची. आता डाळ शिजते आहे तोपर्यंत पीठ मळून घेऊया. पीठ नेहमी चाळून घ्यायचं. इथे मी लोकवन गव्हाचं पीठ वापरत आहे आणि फक्त गव्हाच्या पिठाच्या ह्या पुरणपोळ्या मी करणार आहे. तर पीठ चाळून घ्यायचं आणि चाळलेलंच पीठ पोळीला लावायसाठी काढून घ्यायचं आहे. आता इथे साधारण मी थोडं जास्त पीठ घेतलेलं आहे, कारण मला साध्या पोळ्या पण करायच्या आहेत त्यासाठी. थोड्याशा पाण्यामध्ये अगदी पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायची, म्हणजे पोळीला छान रंग येतो. आणि पिठामध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल घालायचं आणि पिठाला तेल लावून घ्यायचं आहे. अगदी कमी तेलाचा वापर करून आपण पोळी करणार आहोत. अशा पद्धतीने पिठामध्ये थोडंसं तेल घातलं ना की पोळी नरम व्हायला मदत मिळते. पिठाला तेल लावून घेतल्यावर यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे. जसं चपातीसाठी पीठ मळतो ना, सेम तशाच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालत पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पिठामध्ये हळद घालणं ऑप्शनल आहे, पण त्यामुळे पोळीला छान रंग येतो म्हणून मी घातलेली आहे. पिठाचा गोळा अशा पद्धतीने तयार झाला की परत यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचे. अगदी 2 टेबलस्पून तेल वापरून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आता हे तेल पिठामध्ये छान मुरवून घ्यायचं आणि हलक्याशा मुठा देऊन घ्यायच्या आहेत. जास्त वेळ पण मुठा देण्याची गरज नाहीये. अगदी 1-2 मिनिटं ही प्रोसेस करून घ्यायची आहे. सेम जसं चपातीसाठी सॉफ्ट पीठ मळतो ना, तशाच पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचंय. जास्त पातळ वगैरे पीठ मळत बसण्याची अजिबात गरज नाहीये. तर हे पहा, अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं. पीठ मळून घेतल्यानंतर याला थोडासा तेलाचा आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि झाकून हे पीठ कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त अगदी 1 तासासाठी तुम्ही ठेवू शकता. म्हणजे पीठ छान असं मुरतं आणि मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत चपात्या तयार होतात. तर आता हे झाकून ठेवते. आता इथे आपलं पुरण पचायला हलकं व्हावं आणि चविष्ट व्हावं त्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे. बडीशेप, सुंठ पावडर, जायफळ आणि वेलची, त्याचबरोबर साखर घालून मिक्सरच्या साहाय्याने बारीक मसाला दळून घ्यायचा आहे. तोपर्यंत हे सगळं होईपर्यंत इथे डाळ शिजलेली आहे. पूर्ण वाफ जाऊ द्यायची. डाळ अगदी मऊ शिजली पाहिजे, तेव्हाच पुरण अगदी झटपट तयार होतं. लगेचच आता पुरणाची चाळणी घ्यायची आहे. त्यावर डाळ घालायची आणि जे पाणी आहे ते कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे. पाणी पूर्ण निथरलं की लगेचच या पुरणाच्या चाळणीने आपण पुरण वाटणार आहोत. लगेच तीच चाळणी कुकरवर ठेवायची. पण ही डाळ जास्त आहे त्यामुळे अर्धी डाळ काढून घेते आणि मॅशरच्या मदतीने किंवा एखाद्या ग्लासाच्या वाटीच्या मदतीने देखील तुम्ही हे पुरण वाटून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आता हे पुरण वाटून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे पुरणाची चाळणी नसेल तर तुम्ही पीठ चाळायची चाळणी देखील इथे वापरू शकता. तर अशा पद्धतीने गरमागरम डाळ अगदी झटकीपट 5 मिनिटाच्या आत वाटल्या जाते. अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हात वगैरे पण दुखून येत नाही. जास्त प्रमाणात असेल तर नक्की हात दुखतात, पण कमी प्रमाणात असेल तर अगदी हात वगैरे दुखत नाही. तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये साधारण 8 ते 9 पोळ्या होतात. तर तुम्ही बघितलं अगदी ओलसर आणि मऊ हे पीठ आपल्या डाळीचं तयार झालंय. त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा. गूळ देखील नरम असला पाहिजे, चिक्कीचा वगैरे गूळ वापरायचा नाही. यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचंय. छान चव येते पुरणाला आणि मीठ घातल्याने पुरण पचायला देखील हलकं होतं. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. गॅसवर ठेवण्याच्या आधीच ही सगळी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पुरणाचं हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवर ठेवायचं, गॅसची फ्लेम मोठी करायची, सारखं हलवत राहायचं आहे. सुरुवातीला गुळाचं पाणी होतं आणि हे पुरण जे आहे पातळ तयार होतं आणि त्यानंतर मग ते परत घट्ट व्हायला लागतं. जोपर्यंत याचा गोळा होत नाही किंवा भांड्याला ते सोडू लागत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं परतत हे पुरण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजेच पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता
मोठ्या आचेवर 3-4 मिनिटांमध्ये गूळ आता विरघळलेला आहे आणि मिश्रण पातळ झालंय. हवं तर या स्टेजला गूळ विरघळल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलं की गॅसची फ्लेम कमी करून मग सारखं परतून घ्यायचंय. आता या स्टेजला इथे 6 मिनिटं झालेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता पुरण घट्ट झालेलं आहे आणि भांड्याला सोडू देखील लागलेलं आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि त्यानंतर मंद आचेवर असं हे पुरण शिजवून घ्यायचे. 7 मिनिटं लागले. असा चमचा त्यामध्ये उभा केल्यावर उभा राहिला, पडला नाही की समजायचं आपलं पुरण परफेक्ट तयार झालंय. तरी देखील आपलं पुरण झाल्यानंतर ते असं ओलसर असलं पाहिजे, जास्त कोरडं झालं नाही पाहिजे, कारण त्याला आपल्याला थंड देखील करायचं असतं आणि थंड झाल्यावर मग परत कोरडं होऊ शकतं. त्यामुळे अशा पद्धतीचं थोडंसं ओलसर पुरण बनवायचंय. तयार केलेला जो मसाला आहे ना, तो देखील 2 चमचे घातलाय. तो देखील चाळून घ्यायचा आहे, म्हणजे कुठलाही जाड भाग आपल्या या पुरणामध्ये आला नाही पाहिजे आणि पोळ्या व्यवस्थित लाटता आल्या पाहिजे. 1 चमचाभर तूप घालायचंय. तूप घातल्याने देखील पुरणाला छान चव येते आणि पुरण पचायला हलकं होतं. त्याचबरोबर आपण जो मसाला तयार केलाय त्यामुळे अशी ही पुरणपोळी जर तुम्ही खाल्ली ना या पुरणाची, तर अजिबात त्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही. मस्त पुरण तयार झालंय. आता ताटामध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते. कुकरमधलं सगळं पुरण काढून ताटामध्ये पसरून ठेवलेलं आहे आणि आता हे थंड करायला ठेवते. तर अशा पद्धतीचं ओलसर मऊ पुरण असलं ना की कुकरमध्ये पाणी टाकून लगेचच कुकर देखील स्वच्छ होतं. अजिबात त्याला घासत बसण्याची पण गरज पडत नाही. बघू शकता. हे पाणी तुम्ही कटाच्या आमटीसाठी वापरू शकता. तर आता इथे रस पण मी तयार करून घेतलेला आहे मिक्सरच्या साहाय्याने. थोडासा पातळ बनवलाय कारण पुरणपोळीसोबत चुरून खायला मजा येईल ना म्हणून. तर रस देखील मस्त हापूस आंब्याचा इथे तयार झालेला आहे. तो थंड करायला फ्रीजमध्ये ठेवते. कटाची आमटी देखील तयार केलेली आहे. आज पुरणपोळी, रस आणि कटाची आमटी असा बेत आहे. हे सगळं काम होईपर्यंत इथे पुरण देखील मस्त थंड झालंय. पीठ पण छान मुरले. आता लगेचच गॅसवर तवा ठेवलाय. त्याला सुरुवातीला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा. आणि इथे बघू शकता पीठ अगदी 1 घंटा छान मुरत ठेवलं होतं. मस्त सॉफ्ट झालंय. आता छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम सॉफ्ट पीठ झालंय. परत मी त्याला मळत बसलेली नाहीये आणि इथे पुरण पण थंड झालेलं आहे. तर पुरणाचा गोळा पण तयार करून घेते. तर पुरणाचा गोळा असा तयार केल्यावर तो हाताला चिकटला नाही पाहिजे. अशा पद्धतीचं पुरण तुमचं तयार झालं पाहिजे. म्हणजे ते कोरडं पण असलं पाहिजे आणि त्याचबरोबर मऊ पण असलं पाहिजे. तर पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा अगदी मोठा घेतलाय. तूप थोडंसं पातळ करून घ्यायचं किंवा तुम्ही तेलाच्या पोळ्या देखील करू शकता. तेल देखील वापरू शकता. आता सुरुवातीला पिठाची वाटी बनवायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा. आता 2 हाताच्या अंगठ्याने पुरण आतमध्ये लोटायचंय आणि बाकीच्या बोटांनी पीठ वरती ओढायचं आहे. पीठ अगदी सॉफ्ट असलं ना की झटपट पारी तयार करता येते. एकदम अलगदरित्या ही पारी बनवायची आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची. जास्तीचं पीठ व्यवस्थित एका साईडला चिकटवून घ्यायचं आणि व्यवस्थित हातावर थापून घ्यायची, म्हणजे आतलं पुरण सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरलं जातं. आता याला कोरडं पीठ लावून घ्यायचंय. इथे मी तांदळाची पिठी किंवा मैद्याचा वगैरे अजिबात वापर केला नाही. तुम्ही हवं तर तांदळाच्या पिठीचा देखील वापर करू शकता, पण मी नेहमी गव्हाच्याच पिठाने पोळी लाटत असते. पोळपाटावर पारी ठेवल्यावर दोन्ही बाजूने थोडीशी ती थापून घ्यायची, म्हणजे पुरण व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरलं जातं. त्यानंतर पोळी लाटायला घ्यायची आहे. पोळपाट हलवत आपल्याला अशा पद्धतीने गोल आकारात पोळी लाटता येते. काठाने लाटत जायची. पोळी बरोबर मोठी होते. अजिबात फाटतही नाही आणि व्यवस्थित लाटता येते. हवं तर कोरड्या पिठाचा थोडा जास्त वापर करू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता मस्त अशी पोळी इथे आपली तयार झालेली आहे. आतलं पुरण दिसतंय ना, मस्त झालेली आहे. आता लगेचच तव्यावर पोळी उचलून घालायची. ते थोडं माझ्याकडनं मिस झालं, पण पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तव्यावर पोळी कशी घालायची. अगदी साधी चपाती टाकतो ना तव्यावर, तशाच पद्धतीने घालायची. अगदी थोड्या वेळ पचू द्यायची. त्यानंतर पलटी करायची. पलटी केल्यावर गॅसची फ्लेम मात्र तुम्ही मोठी करू शकता. सुरुवातीला गॅसची फ्लेम कमी ठेवायची. पोळी टाकायची. त्यानंतर ती पलटी केल्यावर मग गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवरच मग ही पोळी भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने. बघू शकता मस्त टम्म आपली ही पोळी फुगलेली आहे. कुठेच फाटलेली वगैरे नाहीये. रंगही सुरेख आलेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे.
तर आहे ना सोपी पद्धत पुरणपोळी करण्याची, अगदी सविस्तररित्या मी इथे तुम्हाला सांगितली आहे. तर अगदी नवशिके असाल, नव्याने पोळी करत असाल तर ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळी करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने पोळी लाटून घेतली की उचलून घ्यायची आहे हातावर आणि जशी चपाती तव्यावर घालतो ना तशाच पद्धतीने घालायची आहे. आणि दोन्ही बाजूने मस्त खमंग मोठ्या आचेवर भाजून घ्यायची, म्हणजे जास्त काळ अगदी मऊ नरम राहते ही पुरणपोळी. तेल किंवा तूप तुमच्या आवडीने लावू शकता. तूप लावायचं असेल तर अगदी ते पातळ करून घ्यायचं आणि मग ब्रशच्या साहाय्याने किंवा कलथ्याच्या साहाय्याने पोळीला लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त रंग आलाय पोळीला. दुसरी पण पोळी इथे मी तुम्हाला भाजून दाखवते आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही पुरणपोळी करण्याची पद्धत? आवडली का? उपयोगाची वाटली का? हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही देखील या अधिक मासामध्ये छान आमरस आणि पुरणाची पोळी करून पहा. चला तर मग आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.